दिवसेंदिवस पुणे शहरात घरफोडीचे गुन्हे वाढत चालले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कर्वेनगर येथील काकडे सिटी सोसायटीमध्ये तब्बल 13 लाख रुपयांची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. काकडे सिटीमधील ए विंगचे फ्लॅट नंबर 205 मधले रहिवासी राजेंद्र श्रीरंग दराडे हे 26 तारखेपासून 30 तारखेपर्यंत बाहेर गेले असता चोरी झालेल्या इमारतीला लागूनच नवी इमारत उभारली जात आहे. चोरट्यांनी तेथूनच दराडे यांच्या घरात प्रवेश मिळवल्याचे समोर आले आहे. अज्ञात व्यक्तींनी बेडरूममधील पूर्वेकडील खिडकीचे ग्रिलचे गज कापून आत प्रवेश केला आणि बेडरूममधल्या लोखंडी कपाटातील 45,000 रोख रक्कम आणि सोने डायमंडचे दागिने असे एकूण 13,76,500 रुपयांचे ऐवज लंपास केले आहे. अज्ञाताविरोधात वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेले 4 दिवस आमचा फ्लॅट बंद होता. आम्ही माझ्या सासऱ्याचं निधन झाल्यामुळे अहमदनगर या ठिकाणी गेलो होतो. साधारणतः 9:30च्या सुमारास आम्ही घरामध्ये आलो तर घरामध्ये लाईट आम्हाला चालू दिसल्या. मग ती चालू दिसल्या की मला शंका आली की काहीतरी प्रकार झालेला दिसतोय. पुढे जाऊन पाहिलं तर बेडरूममध्ये लाईट चालू होती आणि कपाटातले कपडे वगैरे सगळे अस्ताव्यस्त पडले होते. नंतर दुसऱ्या बेडरूममध्ये पाहिलं तर तिथं ते लोखंडी कपाट पूर्णपणे तोडलेलं होतं. तर त्यातली दागिन्याची बॅग काढून बेडरूममध्ये दागिने सगळे कवर रिकामे टाकले होते. साधारणतः एक 13-13.5 लाखाचा सगळा ऐवज चोरीला गेलेला आहे. शेजारी काकडे सिटी बिल्डिंगच्या पूर्ण भिंतीला लागूनच पूर्णपणे ते धोकादायक असं कन्स्ट्रक्शन बांधलेलं आहे आणि त्याचं केवळ त्याच्यामुळेच या फ्लॅटमध्ये चोरी झाली. कारण ते जर बांधकाम नसतं तर चोर तर येऊ शकलं नसतं. कारण त्या पूर्णपणे खिडकीला एकदम जवळ लागून असल्यामुळे त्या खिडकीचे गज कापून तो आतमध्ये त्याने प्रवेश केलेला आहे आणि ते केवळ त्या बांधकामामुळेच तो आतमध्ये प्रवेश करू शकला. तक्रार FIR दाखल झालेला आहे. घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला आहे. तर पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास सुरू केलेला आहे. तर बरेच सकाळपासून पोलीस स्टेशनचे, डिटेक्शन ब्रांचचे, क्राईम ब्रांचचे इन्स्पेक्टर आणि बाकी स्टाफ येऊन गेलेला आहे. त्यांनी त्यांचा तपास सुरू केलेला आहे. चोरी झालेल्या इमारतीच्या शेजारीच एक अवैध व्यावसायिक इमारत काकडे बिल्डर्सकडून उभारली जाते. त्याचप्रमाणे स्थानिक रहिवाशांना यामुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे, असा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आला. आमच्या निदर्शनास असं आलं की ए बिल्डिंगमधील दराडे साहेबांकडे फ्लॅट नंबर 205 मध्ये घरफोडी झालेली आहे. त्यावेळेस आम्ही बघितलं त्यांच्या बेडरूमच्या ग्रिल कापलेल्या होत्या. आता बेडरूमच्या ग्रिलचा जो ॲक्सेस पॉईंट आहे तो फक्त 8 इंचावरच कमर्शियल बांधकाम काकडे साहेबांनी केलेलं आहे. ते पूर्णपणे बेकायदेशीर बांधकाम आहे असं कॉर्पोरेशनने डिक्लेअर करून सुद्धा ते काही तोडण्यात आजपर्यंत आलेलं नाही आहे. कारण आमच्या मते तर सगळे अधिकारीच त्याच्यामध्ये करप्शनमध्ये अडकलेले आहेत म्हणून ते बांधकाम पाडत नाही आहेत. उलट त्याच्यावरती आत्ता परत एक स्लॅब टाकलेला आहे आणि त्याच स्लॅबचं काम चालू असताना जवळजवळ 30-35 लोक इथे कामाला होती आणि त्याच दरम्यान ह्यांच्या घरामध्ये ही मोठी जबर चोरी झालेली आहे. मागणी अशी आहे आमची कॉर्पोरेशनकडे की त्यांनी जे काही बेकायदेशीर बांधकाम केलेले आहे ते त्वरित पाडण्यात यावं आणि बिल्डरकडनं जे आमच्याकडे सुविधा आहेत ते त्यांनी सगळ्या पूर्ण कराव्यात. लेखी स्वरूपात त्यांनी पूर्ण कराव्यात आणि कन्व्हेन्स डीड करून फेज 1 डिक्लेअर करून त्याच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती सुरक्षा रक्षकांची टीम त्यांनी नियुक्त करावी.